नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 25 नोव्हेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे UAE या देशाने 2025 साली जागतिक मानवीय मदतीत कोणत्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 3रे स्थान. युनायटेड अरब इमिरेट्सने 2025 साली जागतिक मानवीय मदतीमध्ये $1.46 बिलियन योगदान दिले आहे. हा देश जागतिक पातळीवर 3ऱ्या क्रमांकावर स्थिर झाला आहे, फक्त युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियन यांच्या पश्चात. या योगदानाचा हिस्सा त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या ट्रॅकिंग प्रणालीद्वारे जाहीर केलेल्या एकूण मदतीचा सुमारे 7.2% आहे. UAEने त्यांची मदत प्राधान्याने पुढील संकटग्रस्त प्रदेशांना केली आहे. उदाहरणार्थ पॅलेस्टीनला सर्वात मोठा भाग, त्यानंतर सुदान व इतर संकटग्रस्त भागांना. आता सुरुवात करूया आपल्याच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना. एकूण 10 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 अंतर्गत वर्ग 3 म्हणजेच ज्या शहराची लोकसंख्या 3 लाखांच्या खाली आहे असा, तर यामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या शहराने मिळवला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, देवास. वर्ग 3 मध्ये देवासने प्रथम क्रमांक पटकावला आहे. परवानू 2ऱ्या क्रमांकावर आहे, तर अंकुल 3ऱ्या क्रमांकावर राहिले. मध्य प्रदेशातील इंदोर आणि राजस्थानमधील उदयपूर या शहरांना रामसर कराराअंतर्गत वेटलँड सिटी ॲक्रेडिटेशन प्राप्त झाले आहे. प्रश्न दुसरा आहे युक्रेनच्या इतिहासात प्रथमच सुमो विजेतेपद कोणत्या खेळाडूने मिळवले? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, म्हणजेच अओ निशिकी आराता. प्रश्न तिसरा आहे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन भागीदारी कोणत्या परिषदेत सुरू करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, G20 शिखर परिषद. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन भागीदारीची घोषणा G20 शिखर परिषदेत करण्यात आली. या उपक्रमाचा भर उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळीवर आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास आणि व्यापक प्रसार हा या सहकार्याचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. या चौकटीची अंमलबजावणी करण्यासाठी 3ही देशांच्या अधिकाऱ्यांची बैठक 2026च्या सुरुवातीस आयोजित केली जाईल. प्रश्न चौथा आहे द्वितीय राष्ट्रवादी आर्थिक विकास शिखर संमेलन 2025 मध्ये 2 सन्मान कोणत्या संस्थेने पटकावले? प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, BEML. BEMLने मुंबई येथे आयोजित द्वितीय राष्ट्रवादी आर्थिक विकास शिखर संमेलन 2025 मध्ये 2 सन्मान पटकावले. त्यांच्या जागतिक अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील स्थान वाढविण्यात हे महत्त्वाचे ठरले. त्यांच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शांतनू रॉय यांना वर्षातील आजीविका उत्पादन हा पुरस्कार मिळाला, ज्यामध्ये त्यांनी स्पर्धात्मकता, तंत्रसुज्जता व वाढ या क्षेत्रात केलेल्या योगदानाची दखल घेतली आहे. तसेच BEMLला वर्षातील सर्वोत्कृष्ट ब्रँड हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पाचवा प्रश्न WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणत्या देशाला पोलिओ मुक्त घोषित केले? प्रश्न 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, इंडोनेशिया. WHOने इंडोनेशिया आता पोलिओ मुक्त असल्याची घोषणा केली आहे. जून 2024 पासून टाईप 2 पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नसल्यामुळे ही घोषणा अधिकृत करण्यात आली. 60 दशलक्षांपेक्षा अधिक लसीकरण डोस, OPV2 मोहिमा, वाढलेले प्रतिरक्षण आणि हेक्झाव्हेल्वेट लसीचे वितरण या सर्वांमुळे IPV कव्हरेज 2024 मध्ये 63% वरून 73% पर्यंत वाढले. सरकारने कमी लसीकरण कव्हरेजमुळे पुन्हा धोका उद्भवू शकतो असा इशारा दिला आहे. या यशामुळे पश्चिम पॅसिफिक प्रदेशात पोलिओ मुक्त दर्जा अधिक मजबूत झाला आहे. विशेषतः ऑक्टोबर 2022 पासून आचेह, जावा आणि पापुआ या प्रदेशांमध्ये आढळलेल्या प्रकरणानंतर ही प्रगती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पुढला प्रश्न आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यावसायिक उड्डाण सेवा कधी सुरू होणार आहेत?
तर प्रश्न 6व्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 25 डिसेंबर 2025 पासून. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील व्यावसायिक उड्डाण सेवा 25 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत, ज्यामुळे मुंबईच्या विमान वाहतूक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. या विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत सेवा सुरू राहतील. दररोज 23 उड्डाणे व 120 विमानचालक हालचाली नियोजित असून पहिली विमानसेवा इंडिगोची बंगळुरू येथून आगमन आणि हैदराबाद येथे प्रस्थान अशी असेल. फेब्रुवारी 2026 पासून विमानतळ पूर्ण क्षमतेने 24/7 कार्यरत होईल. PPP मॉडेल अंतर्गत अदानी समूहाचा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड मार्फत 74% वाटा असून CIDCO कडे 26% हिस्सा आहे. ORAT चाचण्या आणि CISFची तैनाती यामुळे विमानतळाची सर्व तयारी पूर्ण होत आहे. 7वा प्रश्न आहे ITPOच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जावेद अशरफ यांची. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने माजी भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी जावेद अशरफ यांची भारतीय व्यापार प्रोत्साहन संस्थाच्या अध्यक्षपदी 2 वर्षांच्या कराराधारित नियुक्ती केली आहे. राजनैतिक सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांची ही नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे वेतन व सेवा अटी पुन्हा नियुक्त करण्यात आलेल्या केंद्र सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणेच राहतील. आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन आणि व्यावसायिक संलग्नता वाढविण्यात त्यांचा अनुभव ITPOला अधिक बळकटी देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पुढला प्रश्न आहे महिला कबड्डी विश्वकप 2025 कोणत्या देशाने जिंकला? 8व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच भारत. भारताने महिला कबड्डी विश्वकप 2025 जिंकत अंतिम सामन्यात 35-28 असा विजय मिळवला. हा भारताचा सलग दुसरा महिला कबड्डी विश्वकप विजय आहे. संघाचे नेतृत्व ऋतू नेगी यांनी केले तर उपकर्णधार म्हणून पुष्पा राणा यांनी काम पाहिले. अंतिम सामना ढाका बांगलादेश येथे पार पडला. प्रश्न 9वा आहे नोव्हेंबर 2025 मध्ये नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, न्यायमूर्ती विक्रम नाथ यांची. कायदेशीर सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 अंतर्गत नालसा म्हणजेच राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरणची स्थापना करण्यात आली. भारताचे सरन्यायाधीश नालसाचे संरक्षक प्रमुख म्हणून कार्य करतात. नोव्हेंबर 2025 मध्ये न्यायमूर्ती विक्रम नाथ यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नालसा हे लोक अदालतांचे आयोजन, कायदेशीर साक्षरता उपक्रम आणि पीडितांना नुकसान भरपाई योजना राबविणे अशी विविध कामे करते. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न म्हणजेच प्रश्न 10वा आहे अभिनेता धर्मेंद्र यांचे निधन कोणत्या वयात झाले? तर 10व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 89व्या वर्षी. धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील नसिराली येथे झाला. त्यांनी 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा अंतिम चित्रपट 21 हा 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि तो प्रश्न आहे जॉर्जियातील रेशीम व वस्त्रोद्योग सहकार्यासाठी भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कोणी केले?